नमस्कार शेतकरी भावांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एसी कंपनीचा शटर असतो सिंगल पेजचा. तुम्ही पाहू शकता, मला मी शटर दाखवतो. मला शटर बघून घ्या, शटरला वायरिंग कशी होती आणि एम्पियर मीटरचं कनेक्शन कसं केलंय आणि प्लस स्टार्टर जे केबलचं होल असतं ते होल कोणत्या जागी आहे ते तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला दाखवतो, मग आपण पुढे संदर्भात पुढे बोलूया. हे पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा एम्पियर मीटर आणि हा व्होल्टेज मीटर आहे. आणि ज्या टायमाला इथलं जे सप्लाय आहे, ज्या टायमाला मोटर जास्त करंट घेते 18-19 एम्पियर घेते, त्या टायमाला इथं काय होतं, गरम होऊन ते शॉर्ट सर्किट होतं, इथे जळून जाते. जे लुपिंग जे टाकलं लुपिंग लवकर जळतं. पाहू शकताय अशा प्रकारे मीटर आहेत. आणि हे जे मीटर जे आहेत, त्या टायमाला मोटर जास्त लोड घेते तर हा मीटर झाला तरी चालतो, काय प्रॉब्लेम नाही. पण हा पण मीटरच्या बरोबर जळतो. त्याचं कारण असं की हे लुपिंग इथून दिलेलं आहे. हे जर लुपिंग जर इथं असतं तर हा मीटर झाला नसता. हे व्होल्ट मीटर पाहू शकतो तुम्ही, फक्त एम्पियर मीटर झाला असता. तर अशाच प्रकारे दुसरा एक प्रॉब्लेम मुद्दा असा होता माझा, इथं जे मोटरचे कनेक्शन आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी तक्रार होती का जे आम्ही मोटरच्या वायरी घालतोय ते वायरी अशी एकदम आड साईडला जातात बसवायला. आणि आपलं जे होल आहे हे होल नेमकी इथं मध्ये रजिस्टर आलेलं आहे. तर मी त्याला सांगितलं होतं कंपनीला, हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे त्यांनी वायरिंग त्यांनी चेंज करून दिलेली आहे. आता जुनी वायरिंग तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे जुनी वायरिंग आहे. आणि तुम्हाला हे संदर्भात नवीन वायरिंग दाखवतो. तुम्ही नवीन वायरिंग बघा काय किती कंपनी फरक केला ते. हे पहा अशा प्रकारे हा एसी कंपनीचा स्टार्टर नवीन पाहू शकताय. हे बघा आता हे कनेक्शन आहे. पाहू शकता आपण जे रिक्वायरमेंट होती आपली ती रिक्वायरमेंट आपली पूर्ण झालेली आहे. पाहू शकता अशा प्रकारे कंपनीवाल्यांनी कनेक्शन पण करून दिलं आपल्या शटरला, नवीन शटरला. पाहू शकताय अशा प्रकारे एखादी कनेक्शन प्लेट आहे. जे कनेक्शन आहे ते त्यांनी फिरवले. पाहू शकता आता रजिस्ट्रेशन वगैरे सगळं साईडला आलं. एक साईडला नेमकी जिथं आपलं होल आहे त्याच्यावरती आपलं वायर लावायला जागा आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपला कंपनी चेंजेस करून दिलेला आहे. हे पहा